नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, जसं की तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे की PICT कॉलेज पुणे अनाऊन्स द इनटेक कॅपॅसिटी फॉर द अपकमिंग अकॅडमिक इयर 2024 आणि 25. ओके, 2024 या वर्षाकरिता जेही विद्यार्थी कॅप राऊंड थ्रू विशिष्ट म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे, या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तुम्ही जे काही ॲडमिशन्स घेत आहे, ओके, प्रत्येक कॉलेज त्यांच्या वेबसाईटवर, ओके, प्रत्येक कॉलेज त्यांच्या वेबसाईटवर, ओके, म्हणजे या पर्टिक्युलर इयरसाठी ब्रांच वाईज, जसं कम्प्युटर सायन्सला समजा 100, ठीक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला 120, हे जे काही इंटेक कॅपॅसिटी आहे त्यांच्या पर्टिक्युलर वेबसाईटवर ते अनाऊन्स करतात. तर आपण आज PICT कॉलेज पुणे, ठीक आहे, या कॉलेजसाठी या कॉलेजने त्यांच्या वेबसाईटवर पर्टिक्युलर ब्रांचला किती इंटेक कॅपॅसिटी अनाऊन्स केली आहे, डिक्लेअर केली आहे, ओके, ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर चला आपण त्यांच्या सरळ त्यांच्या PICT या कॉलेजच्या वेबसाईटला भेट देऊया. त्यांच्या वेबसाईटवर जी काही नोटिफिकेशन आहे ती नोटिफिकेशनवरून आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार. ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर आता तुम्हाला त्यांची नोटिफिकेशन दिसणार. बघा, एक सफरिंग होत आहे, थोडा वेळ घेऊन राहिला. बघा, आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. बघा, थोडीशी सर्च, ओके. बघा, तुम्ही नोटीसमध्ये इथे क्लिअर कट बघू शकता की ॲडमिशन नोटीस फॉर द लेटेस्ट अकॅडमिक इयर 2024-25, ओके, न्यू आहे, ओके. बघा, आपण या नोटीसवर क्लिक करूया आणि जी काही PDF आपल्यापुढे येणार त्या PDFमध्ये तुम्ही क्लिअर कट बघू शकता. बघा, ॲडमिशन प्रोसेस थ्रू द कॅप राऊंड इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंट कोटा, जो काही कोटा राहतो, ठीक आहे. सेकंड कंटेंटमध्ये बघून घ्या. द डिटेल्स ऑफ द कोर्सेस ऑफर्ड अँड द इनटेक आर प्रोव्हाइडेड इन द बिलो टेबल. बघा, इथे आपल्याला सर्व प्रथम कॉलममध्ये, पहिल्या कॉलममध्ये आपल्याला कोर्सेस दिलेला आहे. त्यानंतर सँक्शन इनटेक दिलं आहे की यावर्षी त्यांनी किती इनटेक सँक्शन केलेला आहे. बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंग, ठीक आहे, मोस्ट ऑफ PICT कॉलेजमध्ये जे काही लोक जातात याच ब्रांचसाठी जातात. इतर कम्प्युटर इंजिनिअरिंग, अदरवाईज इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या ब्रांचसाठी, ठीक आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी या अकॅडमिक इयरसाठी 2024-25साठी त्यांनी जे काही सँक्शन इनटेक केलेलं आहे 240, क्लिअर, ओके. त्यानंतर बघा, आता 80% सँक्शन इनटेक आहे. बघा, त्या 80%मध्ये 65% जो काही सँक्शन इनटेक आहे तो केलेला आहे महाराष्ट्र CET. जोही विद्यार्थी महाराष्ट्र CET थ्रू कॅप राऊंडमध्ये फॉर्म भरणार त्याच्यासाठी 156 म्हणजे 156 सीट्स आहे, ठीक आहे. मग ऑल इंडिया कॅन्डिडेट्स म्हणजे जो काही विद्यार्थी, काय म्हणू शकतो मी, JEE, ओके, JEE थ्रू, JEE ॲडव्हान्स थ्रू, JEE मेन्स थ्रू जो काही विद्यार्थी येऊन राहिला त्याच्यासाठी 36, ठीक आहे. म्हणजे जे काही 80%चा जो काही कोटा होता या कोट्यामध्ये 65% कोटा महाराष्ट्र CET च्या भरोशावर, किंवा जोही विद्यार्थी महाराष्ट्र CETच्या भरोशावर या कॉलेजमध्ये अप्लाय केला आणि जोही विद्यार्थी JEEच्या भरोशावर ज्यांनी काही अप्लाय केला त्याच्यासाठी, ठीक आहे. मग जो काही 20% रिमेनिंग कोटा आहे, ठीक आहे, अदर दॅन NRI, तिथं 15% गेला आणि NRI 50% ऑफ सँक्शन इनटेक, याच्यासाठी गेला आहे 36 आणि याच्यासाठी गेलेला आहे 12, ओके. त्यानंतर बघा, इथे 15% ऑफ सँक्शन इनटेक आणि इथं 10% गेलेला आहे, इथं 5% गेलेला आहे, ओके. जो ज्या विद्यार्थी ज्या कोट्यामध्ये येतो तो 12% आणि 24, ओके. आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला हे महत्त्वाचं आहे, ओके, कारण की मी टोटली फोकस करतो महाराष्ट्र CETवर. महाराष्ट्र CETवरून तुम्ही कॉलेजमध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 156, ओके, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी परत 240 चा जो काही सँक्शन इनटेक त्यांनी अप्रूव्ह केलेला आहे आणि महाराष्ट्र म्हणजे जो काही 65% सँक्शन इनटेक आहे तो जो काही महाराष्ट्र स्टेटसाठी दिलेला आहे तो 156. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी बघा 180 सँक्शन इनटेक केलेला आहे त्यांनी. तर महाराष्ट्र CET करता 117, तर अदर दॅन महाराष्ट्र CET जे काही एक्झाम्स आहेत त्यांना 27. त्यानंतर नेक्स्ट ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 60, त्यातले 39 इकडे गेलेला आहे आणि 9 कुठे गेलेला आहे, अदर दॅन महाराष्ट्र CET. त्यानंतर एक लास्ट ब्रांच बघून घ्या, इलेक्ट्रॉनिक अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 60चा इंटेक दिसतो, त्यातला 39 इंटेक हा महाराष्ट्र CETसाठी, अदर दॅन महाराष्ट्र CET नाही. बघा, एक खाली एक स्टेटमेंट आहे ते वाचून घ्या. अप्रुव्हल फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटीज AICTE अँड DTE अवेटेड, म्हणजे जे काही हा जो काही इंटेक त्यांनी अप्रूव्ह केलेला आहे
ओके, मग हे इंटेक अप्रूव्ह करण्यासाठी ज्या काही ऑर्गनायझेशन आहे, ज्या काही ऑथॉरिटीज आहे, ओके, त्यांच्या थ्रूच त्यांनी केलेलं आहे. स्टुडंट्स पॅरेंट्स आर ॲडवाइज नॉट टू कॉन्टॅक्ट एनी outside person and agencies for the admission in the PICT college, and the PICT will not be responsible for the any financial losses due to this. ठीक आहे, त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे की डायरेक्टली तुम्ही वेबसाईट थ्रू, आमच्या कॉलेजची जी काही वेबसाईट आहे तिथनंच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, इथं लक्षात गोष्टी म्हणजे सगळ्याच कॉलेजनी आता अनाऊन्स करणं सुरू केलेलं आहे. त्यापैकी आपण PICT कॉलेजला आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहे. तर बघा, आपण PICT या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन जो काही त्यांनी अनाऊन्समेंट केला होता की पर्टिक्युलर ब्रांचला कोणती इंटेक कपॅसिटी होती. बघा, तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे जो काही आता तुम्ही पेपर देत आहे, या पेपर चांगल्या प्रकारे द्या. म्हणजे PICT कॉलेजमध्ये समजा जर तुमचा नंबर लागत असेल तर 100% प्लेसमेंटचे चान्सेस राहतात, तुम्हालाही माहीत आहे. ठीक आहे, त्यासाठीच मी त्या कॉलेजचं इंटेक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.